तर आज आहे वुमन्स डे स्पेशल डे आणि त्या दिवशी मला सगळ्या लेडीज जेवायला गेले असले एन्जॉय करत असते, पण माझ्या नवऱ्याने मला सांगितलं आज जेवायला बाहेर जायचं नाही कारण आज खूप गर्दी असते, जेवणाची क्वालिटी जशी पाहिजे तशी नसते, म्हणून आज तू घरीच छान जेवण तुझ्या हातचं बनव आणि मला खाऊ घाल, बाकी किचन मी आवरतो. मला चला नवऱ्याने एवढ्या प्रेमाने सांगितलं तर बनवावं म्हणून घेतलं मस्त कांदा खोबरं सगळं मी गॅसवर मस्त परतून भाजून घेतलं, त्याला लाल होईपर्यंत. परत एक छोटा कांदा कापला, 2-3 हिरवी मिरची तुकडे घेतले, तिखट ते तेजपान काय म्हणता तुम्ही ते घेतलं, सगळं मसाले भाजून घेतले, त्याला लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि ते सगळं गरगर 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 परतवून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 2 अख्खे लसूण टाकले त्याला चव यावी म्हणून छान मस्तपैकी, आणि ते सगळं टाकून भाजून घेतलं. लाल तिखट हिरवी मिरची लाल मिरची सगळं भाजून घेऊन जे वाटण केलं होतं काळ्या मसाल्याचं ते वाटण टाकलं आणि मग मीठ हळद लावून ठेवलं. तिकडे चिकन होतं ते चिकन टाकलं त्याच्यामध्ये आणि मस्त परतून घेतलं लाल त्याचं सगळं नाही का. अरे बापरे, कढई पडता पडता वाचली आज. मी अशी खूप कामं करते, काय काय अवघड घरात माहिती का, चटके बसवते कोणी काय हे होत राहतं सगळ्यांकडनं. आज वुमन्स डे स्पेशल होता म्हणून जरा मी खुश होते, कारण मला माहिती होतं मला काहीतरी गिफ्ट नक्कीच मिळणार आहे. तर म्हणून मी मस्त आपला स्वयंपाक केला, इकडे भाकरी करून घेतल्या, भाकरी झाल्यानंतर लगेच जेवायला सगळ्यांना वाढलं आणि सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं. तेव्हा दाजीने विचारलं आता केक आणू का, मला नका आता केक आणू, आपण आज दुपारी लाईव्ह घेणार आहे, लाईव्हच्या वेळेस आपण सगळ्यांसोबत सेलिब्रेशन करूया, केक कापूया, मस्त एन्जॉय करूया. दाजी बोलले ओके नो प्रॉब्लेम. मग आम्ही मस्त सगळं जेवण वगैरे झालं, मग मी सगळं आवरली घरातली. आज मग घराची खूप साफसफाई केली कारण संडे होता, घरात सगळे जाळे जुळे काय असेल घरातली घाण सगळी आम्ही रविवारी काढतो. मग सगळे कामं वगैरे करून मग आमच्या जे आमच्या गल्लीतले आमचे जे बाळ आहेत सगळे डॉग्स आमचे, त्यांचे 5-6 डॉग्स आहेत आमच्या इथे, त्यांच्यासाठी मी मस्त भात बनवला, काही मसाले जास्त नाही घातले, चिकन कांदा आणि गाजर आलं लसूणची पेस्ट हळद आणि किंचित मीठ असं घालून मस्त त्यांच्यासाठी मी भात बनवला, थोडासा असं पातळ भात, आणि मस्त त्यांचा भात झाला. इकडं माझी भाजी झाली आणि सगळं आवरून घेतल्यानंतर मस्त मी म्हणलं चला आता साडी नवीन घेतली. ज्योतीने मला साडी घेतली छान, म्हणजे तिने तिच्यासाठी आणली होती, पण ती बोलली तूच ब्लाऊज शिव, तूच घाल, छान दिसते तुला रेड कलरची साडी, म्हणून मी त्याचं ब्लाऊज शिवून घेतलं होतं आणि ब्लाऊज शिवून आलं त्या दिवशी. त्यानंतर नेमकं त्या ताईने इतका सुंदर ब्लाऊज शिवला, मग मला चला साडी नेसा म्हणून साडी नेसून घेतली, आवरलं सगळं केलं आणि लाईव्हवर बसले. लाईव्हवर बसल्यावर सगळ्यांनी मला खूप छान छान कमेंट केले आणि कमेंट करता करताच एका अंशुकने आमच्या ताई गजरा लाव ना, गजरा असला तर खूपच भारी दिसला असतं, म्हणून मी पटकन विचार केला अरे फ्रीजमध्ये गजरा आहे, मला आठवलं आणि पटकन गजरा लावला आणि खरंच खूप छान वाटलं की लोक एवढं प्रेम करतात माझ्यावर. तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि त्यानंतर सगळ्यांनी लाईव्हवर सांगितलं दाजीला खायला कुठतरी घेऊन दाजीने मनावर घेतलं आणि तिथं सुंदर पाणीपुरीचं शॉप आहे ना, तिथं वेटिंग असतात आणि माझ्या खाण्याकडे लक्ष देऊ नका, खूपच पाणीपुरी आवडली. चाट पपडी रगडा पॅटीस दही भल्ले काय काय भरपूर त्यांनी ऑर्डर केलं, तेवढं काही खायला गेलं नाही. आणि परत घरच्यासाठी आम्ही पार्सल घेतला आणि इथं नेल पेंट लिपस्टिक गिफ्ट दिलं मला आणि असं घरी येऊन आम्ही मॅचचा आनंद घेतला आणि वर्ल्ड कप जिंकलो.